निधी वाटपावरून त्या पद्धतीने देखील नाराजी व्यक्त केली जाते. अजित पवार गटातील आमदारांना जास्त निधी दिला जातो, इतर किमान त्यांनी जाऊ नये इकडे तिकडे. कुणी नाराजी व्यक्त केली? विरोधी पक्षातील सगळे आमदार नाराजी. दादांनी त्यांच्याच लोकांना, त्यांच्याच गटातल्या लोकांना निधी दिलाय, प्रत्येकी 50 कोटी रुपये असं म्हटलंय आणि बाकीच्यांना डावललंय. आणि आवडांनी असं ट्विट केलं की 50 कोटी देऊन शरद पवार गटाच्या आमदारांनी येऊ नये म्हणून खरं तर सरकारकडून हा निधी देण्यात आलाय त्यांना. त्यांनी हालचाल करून नेमकं आता पुढं काय? तुम्हाला असं वाटतं का निधी काय निधी वाटपाबाबत सगळे आमदारांना समान वाटप व्हायला पाहिजे, कामं नाही, सगळ्यांची आहेत. विरोधी पक्षातल्या आमदारांना निधी द्यायचा नाही असं साधारणपणे बहुतेक आमदारांना कोणाला विरोधी पक्षातल्या निधी मिळाला नाही आज अशी चर्चा सभागृहाच्या तिथं बसलेले सगळे काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे आमच्या बाजूचे जे आमदार आहेत त्या सगळ्यांच्या मतदारसंघात फारसा निधी कुठं आलेला नाही. काय याच्यासाठी काय म्हणजे बोलणार आहात, पाठपुरावा करणार आहात? कारण बरेच नाही, आता पुरवणी मागण्या मांडून झाल्या, पाठपुरावा काय करणार आता? ते सत्तेत बसणारी लोक आपल्याच दादा तुमचा असं आहे की आता पुरवणी मागण्या मांडल्यानंतर ऐकूनही काही उपयोग नाही ना, कारण आता त्यांच्याही हातात नाही, पुरवणी मागण्या मांडलेल्या आहेत आणि ठीक आहे. आता निधी सत्तेत बसणाऱ्या, सत्तेला पाठिंबा देणाऱ्या आमदारांना द्यायचा ही अनिष्ट प्रथा गेल्या काही वर्षात सुरू आहे. पूर्वी प्रत्येक मतदारसंघाच्या गरजेनुसार, आवश्यकतेनुसार निधी देण्याची परंपरा होती आणि आता त्याच्यात काही बदल झालेला दिसतोय. त्यामुळे विरोधी पक्षाच्या बाकावर बसणारे कोणाला निधी नाही असं चित्र सध्या दिसतंय. सर, अधिवेशनामध्ये नवाब मलिकांवरून वातावरण गाजलेलं दिसतंय. त्यामध्ये मोहित कंबोजांनी जी काही मागणी केलेली आहे की त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा, त्यांची प्रकृती आता ठीक झालेली आहे आणि ते अधिवेशनामध्ये फिरत आहेत किंवा अधिवेशन अटेंड करत आहेत, त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी भाजपच्याच एक म्हणजे नवाब मलिक यांच्याबद्दल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी, एक उपमुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना पत्र लिहितात, हाच मात्र आश्चर्याचा भाग आहे. फोन करून त्यांनी एकमेकाला सांगितलं असतं तरी चाललं असतं. त्यामुळे ते लिहिलेलं पत्र हे लोकांसाठी आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासाठी नाही असं माझं मत आहे. हे लोकांच्यासाठी, लोकांना वाटावं की आम्ही याच्यातले नाही असं दाखवण्याचा तो प्रयत्न आहे. पण काही गोष्टी किती नाही म्हटलं तरी अंगाला चिकटतातच. संपर्क केला की नाही नवाब मलिकांशी? नवाब मलिक आज भेटले ना मला, आज सभागृहाच्या बाहेर भेटले. आज त्यांच्या प्रकृतीची मी चौकशी केली आणि परत सोमवारी पुण्यात नागपूरला जाईन, त्यावेळी पुन्हा भेटेनच. तुमच्याकडे आहेत का तिकडे आहेत, माहिती का? तुमच्याकडे आहेत का तिकडे आहेत ते, म्हणजे काय? नाही, आता बसताना तरी ते सत्तारूढ बाजूला बसलेले आहेत, सत्तारूढ पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत. त्यांना ती जागा निश्चित करून देण्यात आलेली आहे असं मला कळलं आहे. त्या व्यतिरिक्त त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे हे माहीत नाही, पण त्यांची प्रकृतीची चौकशी आज मी केली. ह्या 3 गोष्टी राज्यात आता घडतात शेतकऱ्यांच्या संदर्भातल्या. एक तर म्हणजे दूध आंदोलन सगळीकडे पेटलंय, दुधाला भाव मिळत नाही म्हणून. कांदा निर्यात बंद केली आहे, त्याच्यावरनं कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारला आहे. आणि तिसरं म्हणजे की इथेनॉल निर्मितीवरती निर्बंध आणले. इथेनॉल कारण साखर कदाचित महाग होते, राज्य या तिन्ही उत्पादनाच्या बाबतीत खूप महत्त्वाची भूमिका. दुधासाठी 34 रुपये दर द्यावा असं सरकारने ठरवलं तरी जळगाव जिल्ह्यात 27 रुपये, नाशिक जिल्ह्यातही त्या दरम्यानच 30 रुपये वगैरे, जळगाव जिल्ह्यात 30 रुपये, नाशिक जिल्ह्यात 27 रुपये वगैरे असे दर दिले जातात. त्यामुळं शेतकऱ्यांचे प्रचंड मोठ्या प्रमाणात शोषण होते. शेतकऱ्यांच्या कष्टाला दाम मिळत नाही अशी मानसिकता शेतकऱ्यांची झाली आहे आणि शेतकऱ्याला 27 रुपये आणि 25 रुपयाला दूध विकणं शक्य नाही, परवडतही नाही. दुसऱ्या बाजूने इथेनॉलच्या बाबतीत सरकारने अचानक निर्णय घेतला की ज्यूसपासून इथेनॉल तयार करू नये. त्यामुळे इथेनॉल हा एकमेव मार्ग FRP पर्यंत पोचण्याचा होता. आता तोही मार्ग बंद झाला. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांना FRP पर्यंत पोचताना अडचण होईल जर साखरेच्या किमती कमी जास्त झाल्या तर.
तिसरा प्रश्न म्हणजे कांद्याची निर्यातच अचानक बंद केली काल. त्यामुळं कांद्यालाही संधी नाही. कांदा उत्पादकांचे हाल किती वाईट झालेले आहेत हे मी नाशिक जिल्ह्यात जाऊन बघितले. आता त्या कांदा उत्पादकाचा निर्यातीचा स्कोप बंद झाला तर दरावर परिणाम होणार, दर खाली कोसळणार. त्यामुळं शेतकऱ्याला शेवटी फार प्रचंड नुकसान सोसावं लागतं आहे. त्यामुळं दूध असेल, कांदा असेल, ऊस उत्पादक असेल, या सगळ्यांना, संत्र्याचा शेतकरी, संत्र्याला देखील बांगलादेशमध्ये निर्यात करताना तिथं टॅक्स भरावा लागतो. त्यासाठी केंद्र सरकारने बांगलादेशशी बोलून संत्र्याला, केळीला तिथं एक्सपोर्ट होताना टॅक्स कमी करायचा आग्रह केला पाहिजे. पण तसं कोणतंही पाऊल केंद्र सरकारने उचललेलं दिसत नाही. त्यामुळं एकंदरच शेतकरी सर्वच शेतीमाल निर्यात करण्याची जिथं क्षमता आहे ते सगळे शेतीमाल अडचणीत आलेले आहेत. डबल इंजिनचा दिलीप वळसे पाटलांची अर्धा तासपासून चर्चा सुरू आहे. काय नेमकं चर्चा? माझी बॅग हरवलेली होती म्हणून मी बॅग हुडकत होतो. दिलीप वळसे पाटील कुठे आहेत मला माहीत नाही. विमानातच भेट झाली ना. नाही 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 नाही. त्यांचं बॅग हरवलंय. कुठे आहेत ते? ते बी नाही आले. तुम्ही आणि ते दोघंही आतमध्ये आहात. मला हसू येत आहे कारण तुमचे प्रश्न हसण्यासारखे आहेत. माझी भेट त्या दिलीप वळसे पाटील हे विमानात होते. असतील तर मी आज जाऊन भेटून येईन. माझी चर्चा नाही झालेली, भेटून येईन पाहिलं तर. झाले म्हणलं आणि ते पण आतच आहे म्हणून म्हणलं माझी मला का हसू येते की तुमच्या कल्पनाशक्ती किती पुढे जाते याच्याबद्दल मला हसू येते. माझी भेट झालेली नाही. माझी बॅग हरवली म्हणून मी थांबलेलो होतो. बॅग घेऊन आतून माणूस आल्यानंतर परत मी आलो बाहेर. मला भेटलेलं नाही. मला माहिती विमानात तिथं नागपूर एअरपोर्टला एकत्रित होतो आम्ही, सगळेच होतो. हो हो होते. बरोबर नव्हते पण होते. पुढच्या प्रवासात तर आणि आता पुढच्या प्रवासाचं काय? तुम्ही परवानगी दिली तर मी निघेन. त्यांच्या प्रवासाची चौकशी तुम्ही करा. माझी आली ना, माझी गाडी ती गेली बॅग. राज्य मागासवर्ग आयोगाच्या जे काही एक एक करून सभासद राजीनामा देत आहेत, म्हणजे एका बाजूला मराठा आरक्षणाचा विषय ही अतिशय गंभीर बाब आहे. राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्यांनी राजीनामा देणं यात दुर्दैवी आहे. आणि राज्य मागासवर्ग आयोगाच्या जबाबदाऱ्या ज्या आहेत त्या त्यांनी पार पाडणं अपेक्षित आहे आणि त्या विहित मार्गाने कायद्याला धरून त्यांनी पार पाडल्या पाहिजेत. पण त्यांनी आता राजीनामा दिला आहे आणि राजीनामा देताना त्यांनी कारणं देखील सांगितलेली आहेत. त्यामुळं हे राज्य सरकारची ही जबाबदारी आहे की अशा प्रकारे राज्य मागासवर्गीय आयोगातून कुणी बाहेर जाणं हे राज्य सरकारने, राज्याच्या प्रमुखांनी याच्यात लक्ष घातलं पाहिजे. पण राज्य मागासवर्गीय आयोगाचे सदस्य असे राजीनामा द्यायला लागले तर हळूहळू 24 तारीख ठरलेली आहे. त्याच्या आधी निर्णय येणं आवश्यक आहे. त्या निर्णयाला आता विलंब लागणार. त्यामुळं सगळ्याच गुंतागुंत वाढण्याची शक्यता आहे. सर, म्हणजे सरसकट आरक्षण हा वेगळा विषय, म्हणजे ही एक वेगळी बाजू आहे. आणि नोंदी तपासून, म्हणजे कुणबी असल्याच्या नोंदी शोधून तपासून त्यानंतर प्रमाणपत्र देणं हा वेगळा विषय आहे. या दोन्हीचा वेळ खरोखर साधला जाणार आहे का? आणि 24ची डेडलाईन ज्याला म्हणतो आपण, म्हणजे जरांगेंनी दिली आहे म्हणून खरोखर ती डेडलाईन ठरणार आहे. काय आहे की राज्य सरकारने काही निर्णय आणि आश्वासनं दिलेली आहेत. त्या आश्वासन हुकूम काम चालू आहे की नाही आम्हाला माहीत नाही. आम्ही वाट बघतोय राज्य सरकार कोणत्या प्रकारचा निर्णय घेणार हे पाहण्यासाठी. एका बाजूने राज्य सरकारमधले मंत्रीच वेगळी भूमिका ठामपणाने मांडतायत पण मुख्यमंत्री यावर काहीच बोलत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारचं या एकंदर या आरक्षणाच्या विषयात हा प्रश्न कसा हाताळायचा याबद्दल एकमत मला दिसत नाही. राज्य सरकारने एकमत केलं पाहिजे आणि प्रशासनात आणि सरकारमधल्या मंत्र्यांच्यात याबाबतीत एकमत होणं आवश्यक आहे. तो प्रयत्न सरकारने केला पाहिजे. आता आश्वासनं वेगळ्या समाजाला सरकारने जी दिलेली आहेत त्या धनगर समाजाच्या आरक्षणाचा एक प्रश्न आहे.
त्या आश्वासनाच्या बाबतीत सरकार काय करतं आहे, शेवटी आम्ही विरोधी पक्षात आहोत, आमच्याकडे काही आज अधिकार नाही आहे. त्यामुळे नुसत्या बाष्पळ गप्पा मारण्यापेक्षा सरकार काय करतं हे बघणं, सरकारने घेतलेला निर्णय उचित असावा अशी आमची अपेक्षा आहे. शेवटी सर्व समाजाला योग्य तो न्याय मिळाला पाहिजे आणि काही समाजांच्या मनात काही शंका तयार व्हायला लागल्यात, त्यांना देखील सुरक्षित वाटलं पाहिजे. हा प्रयत्न सरकारने करून निर्णय घ्यावा. तर संभाजीराजे छत्रपतींनी एक नाराजी म्हणजे रायगड विकास प्राधिकरणाला पुरेशा प्रमाणात निधी उपलब्ध होत नाही. म्हणजे आतापर्यंत त्याच्या आजच्या घडीला त्यांच्या हातात फक्त 3 अहो, कोटी रुपये पहिल्यांदा शिल्लक आहेत. मागचं बजेट मांडलं त्यावेळी 17,000 कोटीचं डिफिसिट होतं. मागच्या वेळच्या पुरवणी मागण्या काहीतरी 40 का 44,000 कोटीच्या होत्या. आत्ता 55,000 कोटीच्या पुरवणी मागण्या आहेत. त्यामुळं प्रचंड वारेमाप आश्वासनं द्यायची, 100 कोटीचं काम जाहीर करायचं, 2 कोटी त्याला द्यायचे आणि त्यानंतर त्याचं टेंडर काढायचं. मग काम पुढं 4 वर्ष चालेल अशी सध्या अनेक प्रकल्पांची परिस्थिती आहे. तशी 600 कोटी रुपये हे त्या कामासाठी द्यायचं ठरलेलं होतं. आम्ही ऐकलेली बातमी आहे. पण आज छत्रपती संभाजी महाराजच म्हणत असतील की निधी अपुरा आहे, तर हा फक्त छत्रपती संभाजी महाराजांचाच अनुभव नाही, महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना हा अनुभव आता हळूहळू यायला लागेल. सर, मराठा आरक्षणासंदर्भात काही चर्चा अधिवेशनामध्ये कधी काही झाली चर्चा आपली? आज आम्ही विधानसभेच्या अध्यक्षांची चर्चा केली आणि मंगळवार किंवा बुधवारी, मंगळवारी दाखवून कदाचित मंगळवारी या अवकाळी पावसाची वगैरे चर्चा जर लांबली तर मग बुधवारपर्यंत ही चर्चा होईल असं अध्यक्षांची आम्ही चर्चा केली. त्यावेळी अध्यक्षांच्या बरोबर चर्चा करून आम्ही ठरवलेलं आहे, म्हणजे त्यांनी आम्हाला सूचित केलेलं आहे. आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासंदर्भात सुद्धा चर्चा सुरू आहे. राज्य सरकार तसं काही निर्णय घेण्याची शक्यता आहे? काय माहिती आता सरकार, तुम्ही ज्यांची वाट बघताय त्यांना हा प्रश्न विचारा, मला का गरीबाला विचारता? अजित पवार गटाचा जो तुम्ही मेळावा म्हणताय ना, झाला, आलेलं नाहीत अजून. अजित पवार गटाचा जो मेळावा झाला त्यामध्ये त्यांनी बारामती देखील लढण्याची तयारी चालवली किंवा त्याच्यासाठी आपण तयार राहावं असं म्हटलेलं आहे. बारामतीमध्ये तुम्ही जर तुमचा आणि अजित पवार गटा दोन्ही पक्षांचा विचार केला तर पवार विरुद्ध सुया असा सामना होऊ शकतो. काय पुढच्या गोष्टी आहेत ह्या, अजून निवडणुकीला 2-3 महिने आहेत आणि लोकसभेला, त्यामुळे आमच्या बाजूने सुप्रियाताईच आमच्या उमेदवार आहेत. त्यामुळं समोरच्या बाजूनं कोण येणार हे समोरची बाजू ठरवेल. तशी काही झाली त्यांच्यात जागा वाटपही व्हायचं आहे. भाजप आणि आमच्यातून जे बाजूला गेलेले आहेत त्यांचं जागा वाटप झाल्यावर मग ठरेल. बारामती तशी काही परिस्थिती उद्भवली तर तयार आहे शरद पवार गट या सगळ्या लढाईला? आमचं सिटिंग सदस्य आहेत सुप्रियाताई सुळे, त्यांचा संपर्क दांडगा आहे, लोकांशी संपर्क आहे, संसदेत त्यांनी उत्तम काम केलेलं आहे. त्यामुळे मला खात्री आहे की बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता सुप्रियाताईंना जास्त त्यांच्या पारड्यात मतं टाकतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.